नमस्कार. कधी वाटतं का आपण इतरांसाठी जगत आहोत, दुसऱ्यांच्या भावना समजतो पण आपल्याला कोणी समजत नाही. आपल्यात इतकं प्रेम आहे पण ते व्यक्त केलं की लोक म्हणतात तू खूप इमोशनल आहेस. जर हे सगळं तुम्हाला लागू होत असेल तर 90% शक्यता आहे तुम्ही मीन राशीचे आहात. मीन राशी म्हणजे भावना, कल्पना आणि करुणेचं सुंदर मिश्रण. त्यांच्या डोळ्यात नेहमी कथा असते पण शब्दांत ती सांगता येत नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे सागरासारखं, वरून शांत पण आत खोल गूढ लाटांनी भरलेलं. आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मीन राशीचा स्वभाव, गुण, दोष, प्रेम, विवाह, करिअर, भाग्योदय, उपाय, मित्र, शत्रू राशी आणि त्यांच्या जीवनाचं खरं आध्यात्मिक रहस्य. तर चला सुरुवात करूया मीन राशीच्या हृदयाच्या प्रवासाची. मीन राशीचा स्वभाव. मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु, ज्ञान, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा प्रतीक. ही राशी जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे त्यांचा स्वभाव लवचिक, संवेदनशील आणि भावनाशील असतो. स्वभावाचे मुख्य पैलू. संवेदनशील पण मजबूत. मीन राशीचे लोक इतरांच्या वेदना मनात घेतात पण स्वतःचं दुःख कुणाला दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये सगळे तणावात असतात पण तोच एक मीन राशीचा माणूस सगळ्यांना सांत्वन देतो. स्वप्नाळू आणि कल्पक. त्यांचं मन नेहमी कल्पनांच्या दुनियेत असतं. ते प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधतात, पावसातील थेंब, रात्रीचं आकाश किंवा एखादं स्मित. अंतर्ज्ञानी. मीन राशीचा मनुष्य बोलण्याआधीच दुसऱ्याची भावना ओळखतो, म्हणून त्यांना एम्पॅथ म्हटलं जातं. शांत बाह्यरूप पण भावनिक वादळ आतमध्ये. ते बाहेरून हसतात पण आत भावनांचं त्सुनामी चालू असतं. मीन राशीचे गुण. दयाळूपणा. त्यांना दुसऱ्यांचं दुःख सहन होत नाही. ते कुणालाही मदत करताना स्वतःचं नुकसान सहन करतात. आध्यात्मिकता. गुरु ग्रहामुळे त्यांचा कल नेहमी ईश्वर, ध्यान आणि शांततेकडे असतो. ते ध्यानात, संगीतात किंवा निसर्गात हरवलेले असतात. कलात्मक वृत्ती. मीन राशीचे लोक कला, संगीत, कविता, चित्रकला किंवा अभिनयात असामान्य कौशल्य दाखवतात. भावनाशील नातेवाईक. ते कुटुंबात शांतता आणि प्रेम टिकवण्याचा प्रयत्न करतात. क्षमाशीलता. जरी कोणी दुखावलं तरी ते सहज माफ करतात, पण हेच त्यांचं दुर्बलताही बनतं. मीन राशीचे दोष. अतिसंवेदनशीलता. कोणतीही नकारात्मक गोष्ट त्यांना खोलवर लागते. लहानशी टीकाही त्यांच्या मनावर परिणाम करते. निर्णय घेण्याची भीती. ते अनेक वेळा विचार करूनही निर्णय घेऊ शकत नाहीत. स्वप्नाळूपणा. वास्तव कठीण झालं की ते आपल्या कल्पनांमध्ये पळ काढतात. भावनिक ओझं. इतरांचं दुःख स्वतःवर घेणं आणि मग स्वतः तुटून जाणं हे त्यांचं सर्वात मोठं दुःख आहे. गुप्तपणा. ते सगळं मनात ठेवतात, त्यामुळे त्यांना समजून घेणं कठीण जातं. प्रेम आणि नाती. मीन राशीचे लोक प्रेमात पडले की ते फक्त हृदयाने नाही, आत्म्याने प्रेम करतात. त्यांचं प्रेम म्हणजे भक्ती. ते जोडीदाराला देवासारखं मानतात. सुरुवातीला लाजाळू पण नंतर अतिशय खोल आणि समर्पित. नात्यात ते देणं जास्त करतात, घेणं कमी. जर त्यांचं मन तुटलं तर ते शांतपणे दूर जातात. ते नात्यात प्रामाणिक असतात पण सहज जखमी होतात. उदाहरण, एका मीन राशीच्या मुलीला तिचा जोडीदार दुर्लक्ष करतो. ती बोलत नाही पण रोज रात्री तिच्या डायरीत त्याच्याविषयी लिहिते, कारण तिचं प्रेम शब्दात बसत नाही. विवाह आणि कौटुंबिक जीवन. विवाहाबद्दल मीन राशीचा दृष्टिकोन. मीन राशीचे लोक विवाहात प्रेम, समजूतदारपणा आणि भावनिक जडणघडण शोधतात. त्यांचं स्वप्न असतं असा जोडीदार मिळावा जो त्यांना भावनिकदृष्ट्या समजू शकेल. ते प्रॅक्टिकल पेक्षा इमोशनल असतात, त्यामुळे कधी कधी जोडीदाराच्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून ते त्याच्यावर अंधविश्वासाने प्रेम करतात. उदाहरण, जर जोडीदार रागीट असेल तरी मीन व्यक्ती म्हणेल तो तसाच आहे पण मनाने चांगला आहे. हे गुण सुंदर असले तरी कधी कधी याच भावनिकतेमुळे ते दुखावले जातात. योग्य जोडीदार राशी. कर्क राशी, वृश्चिक राशी, वृषभ राशी.
कठीण जुळणाऱ्या राशी. मिथुन राशी, धनु राशी. मीन राशीसाठी योग्य जोडीदार तो असतो जो त्यांना भावनिक सुरक्षितता देईल. कर्क राशी, वृषभ राशी आणि वृश्चिक राशीचे लोक या बाबतीत परफेक्ट असतात. हे लोक मीन राशीच्या स्वप्नाळू स्वभावाला समजून घेतात आणि त्यांना जमिनीवर टिकवून ठेवतात. मिथुन किंवा धनु राशीचे जोडीदार थोडे वेगळे असतात, त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर संवाद आणि विश्वास दोन्हींची आवश्यकता असते. ते जोडीदाराशी प्रामाणिक असतात, पण जोडीदाराने त्यांचं भावनिक मूल्य ओळखणं गरजेचं असतं. विवाहानंतरचं जीवन. विवाहानंतर मीन राशीचे लोक घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मकता आणतात. त्यांना घर म्हणजे मंदिर वाटतं, जिथं भावना, संगीत आणि प्रेम यांचा सुगंध असावा असं ते मानतात. पण जर घरात सतत तणाव, वाद किंवा नकारात्मक वातावरण असेल तर ते मनाने तुटू लागतात. अशा वेळी ते गप्प राहतात, स्वतःला मागे घेतात आणि एकांत शोधतात. मीन राशीच्या महिलांना भावनिक जोडणी फार महत्त्वाची वाटते, तर पुरुषांना जोडीदाराचा पाठिंबा आणि विश्वास हा जीवनाचा आधार वाटतो. करिअर आणि यश. मीन राशीच्या लोकांचं मन जिथे शांती मिळते तिथे ते यशस्वी होतात. योग्य क्षेत्र. कला, संगीत, अध्यापन, वैद्यकीय सेवा, अध्यात्म, अभिनय, लेखन. भाग्योदय काळ. 32 ते 45 वयात गुरु ग्रहामुळे मोठं यश मिळतं. 2026 ते 2029 या काळात करिअरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन फेज असेल. ते पैसे कमवण्यासाठी नाही तर समाधानासाठी काम करतात. भाग्योदय आणि संधी. 2025 पासून गुरु ग्रह त्यांच्या राशीत प्रवेश करतो. नवीन नोकरी, विदेश योग, प्रेमसंबंध आणि आर्थिक स्थैर्य वाढेल. 2028 पर्यंत आध्यात्मिक परिवर्तन, स्वतःचं ध्येय सापडेल. 2030 नंतर त्यांचं जीवन स्थिर आणि समाधानी बनेल. उपाय. गुरुवार उपवास किंवा पिवळं वस्त्र धारण करणं. पाण्याशी संबंधित दान, उदाहरणार्थ मासे, पक्ष्यांना पाणी ठेवणं. मित्र, शत्रू आणि मध्यम राशी. मित्र राशी. कर्क राशी, वृश्चिक राशी, वृषभ राशी. शत्रू राशी. मिथुन राशी, धनु राशी. मध्यम राशी. सिंह राशी, मकर राशी, तुला राशी. रिलेशनशिप वाइब्स. कर्क राशी, भावनिक आणि आत्मीय जुळव. वृश्चिक राशी, तीव्र प्रेम आणि निष्ठा. मिथुन राशी, विचारांचे मतभेद, भावनिक दुरावा. सिंह राशी, एकमेकांचा सन्मान पण अहंकार संघर्ष. उपाय आणि जीवन सुधारण्याच्या टिप्स. रोज सकाळी ओम गुरवे नमः 108 वेळा म्हणा. गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र आणि हळदीचं तिलक लावा. स्वतःच्या भावनांना ओळखा, पण त्यांचं ओझं घेऊ नका. निसर्गाशी जोडलं राहा. मीन राशीचं मन पाण्याशी जोडलेलं असतं. मेडिटेशन आणि संगीत हे त्यांचं औषध आहे. मीन राशीचे लोक जगाला शिकवतात की भावना म्हणजे कमजोरी नाही, तीच खरी शक्ती आहे. ते प्रेम देतात, क्षमा करतात आणि जगाला रंग देतात. त्यांचं मन सागरासारखं विशाल आहे, शांत पण गूढ. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा तुम्ही मीन राशीचे आहात आणि तुम्हाला हे कितपत पटलं ते सुद्धा लिहायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका रहस्यमय राशीची माहिती घेऊन. धन्यवाद.